हे गाईज, कसं काय, नमस्कार आणि वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि आज आहे सेवन्थ आहे ना, की 8 तारीख आहे, सॉरी 8 तारीख, हा 8 डिसेंबर आहे. उद्या 9, उद्या आपली हळद आहे आणि परवा आहे 10 डिसेंबर. सो 10 डिसेंबरला आपलं लग्न आहे. आणि आत्ता ह्या क्षणी म्हणजे मी ऍट द मुवमेंट माझ्या घरी नाही, आमच्या समोरचं आम्ही घर घेतलंय थोड्या दिवसांसाठी, बिकॉज घरी पाहुणे वगैरे आलेत. हे पण घेतलंय, ह्याच्या बाजूला पण एक आहे, मागे पण अजून एक आपण रूम घेतलाय. तर हे सगळं चालू आहे. मागे मम्मी आली आहे बघा. ओके, सो बाहेर आपण लाइटिंग वगैरे सगळं आपलं करून झालं. थोडेफार पाण्याच्या बाटल्या हा, तर थोडेफार आपले म्हणजे आहेत कामं जी बाकी आहेत ती सगळं करायची आहेत. कपडे वगैरे, शॉपिंग वगैरे सगळं काय ऑलमोस्ट झालंय, बट थोडी छोटी छोटी वस्तू आहेत जी बाकी आहेत. आता इथे आम्ही मम्मी पाणी भरायला लागली. सो मी सकाळपासून विचार केलेला व्लॉग करीन, पण कामामध्ये सगळं मंडप वगैरे हे ते डीजे बँजो जे काय आहे खाण्यापिण्याचं सगळं त्याच सगळ्या गोष्टींमध्ये बिझी होतो. आणि थोडंफार सामान वगैरे पण आणायचं होतं त्याच्यात होतो. अजून पण आता उद्या पण आपलं ते केळीचे पानं वगैरे लावतात माहिती ना गेटला पण, एंट्रन्सला, ते सगळं पण बाकी आहे. सो खूप काय म्हणजे छोटी छोटी कामं आहेत ती बाकी आहेत. पण मी हा व्लॉग जो आहे ना तो एक माझ्या मेमरीसाठी बनवतोय. अँड आय होप तुम्हाला मस्त मजा येईल, बघायला आवडेल. आणि गुड्डूला पण मी बोललो की तू पण तुझ्या इथे रेकॉर्ड कर. तिच्या इथे आज हळद आहे, आपल्या इथे उद्या हळद आहे. आणि मी ना अजून हे बघा दाढी वगैरे काहीच केली नाही. सो मी उद्या सकाळी जा म्हणजे सलमाला बोलवलं आपल्या घरी, तर उद्या आपण सगळी दाढी केस वगैरे जे काय ते थोडं सेट करू. जास्त काय ना, थोडेसे सेट वगैरे करणार, साईडने थोडं ट्रिप हे थोडं हलकं बस येऊ. सो मी तुम्हाला आता बाहेर दाखवतो आपला मंडप वगैरे कसं काय आहे ते, ठीक आहे. हे बघा, हे आपल्या समोरचंच घर आहे आणि इथे आपण हा स्टेज बांधलेला आहे आणि इथे आपण लाइटिंग वगैरे आणि अशा प्रकारे आपला हा वाला मंडप आहे. आणि हे बघा आपलं घर. सो हे आपल्या घराला पण इथे लाइटिंग वगैरे केली आहे. आणि इथे समोर हा स्टेज आहे. इथे थोडं आम्ही आता फ्लावर वगैरे लावून इथे डेकोरेट करणार आहे. आणि लहान पोरांची आता इथे मजा झाली आहे. चेअर्स वगैरे इथे आणले, टेरेस वरती पण फुल आपण केलंय रेडी वगैरे. सो कसं वाटतं आणि कसं नाही ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, ठीक आहे. चला, तर मी आता तुम्हाला दाखवतो आपली ड्रेसिंग वगैरे काय आहे ते. A few moments later. सो गाईज, मगाशी मी तुम्हाला बोललो होतो ड्रेसिंग वगैरे काय घालणार आणि काय नाही ते तुम्हाला मी दाखवणार होतो. बट सीन असा झाला त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट 3-3.5 तास झालेत, पण जराही टाइम नाही भेटलाय. बाहेर गेलो, थोडे सामान आणायचं, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो ते सामान वगैरे आणलंय. आणि हे बघा आता इथे डिस्ट्रीब्युशन चाललंय आपल्या कामाचं. थांबा मी तुम्हाला दाखवतो, बॅक कॅमेरा ऑन करून. सो हे बघा, ह्याच्यात आपण थोडंफार सामान ठेवलेलं आहे. नारळ वगैरे हे ते इथे अर्धही सामान, नारळ, बदाम, काजू, पिस्ता हे ते. इथे थोडंफार सामान आहे. इकडे हे बघा, ह्या सुपाऱ्या पण लागतात आम्हाला. हे सुपाऱ्या आहेत जे डिझाईन मध्ये आहेत. सो हे पूजेच्या टायमाला आपल्याला लागणार आहेत हॉलवरती. आणि ह्याला काय बोलतात सतीश, हे डोक्याला लावतात ते, हे बाशिंग. आणि हे ह्याला काय बोलतात, ह्याला मुंडावळ्या. परत हे पण बघा, हे पण आहे. इथे नारळ आहे. सो असं छोटं मोठं सामान आणायला हे ते करायला तरी पण ऑलमोस्ट अर्धापेक्षा सामान जे आहे ना आपलं सतीश सगळंच ऑलमोस्ट सगळं तोच घेऊन आलाय. फक्त मी त्याला सांगितलं आणि त्याला लिस्ट दिलेली ते. आणि इथे आपलं हे 5 फ्रुट्स आपल्या ह्या टोकरीमध्ये त्यांना डेकोरेट करून, म्हणजे ह्याला आपण काहीतरी कवर वगैरे असं डिझाईननी लावू आणि हे सगळं करू. बाहेरला परत काय आठवलं, परत काहीतरी आणायला वगैरे गेलंय. रोहित आणि सतीश आहे आणि बाकीचे 1-2 मित्र आहेत, ती लोक बाहेर बसलेत, ती लोक पण आलेली मध्ये. आणि लहान पोरांची बघा इथे मजा चालू आहे मस्त. आणि कपडे वगैरे पण रोहितनी तर ब्लॅक ब्लेझर, ब्लॅक पॅन्ट, आतमध्ये कुठचं लाईट कलरचं शर्ट वगैरे घालणार आहे. आणि आपले कपडे जे आहेत ते बघा इकडे आहेत. ह्याच्यात एक आहे माझं, ह्याच्यात एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, ह्याच्या मागे एक आहे. असे 2-3 जोडी आहेत आपले जे आपण उद्या घालणार आहोत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक दुसरा पण आपला ड्रेस आहे, म्हणजे नॉर्मल बेसिक व्हाईट कलरचा एक कुर्ता. हल्दीवाला तो दुसरा लिहो ना भाई, व्हाईट एकदम बेसिक साधा कुर्ता. पण मी विचार करतोय ना आत्ता ना, हे मी एकदा ट्राय करून बघू कसे होतात, कम्फर्टेबल वाटतात आहे खाली बसायला, मांडी वगैरे घालायला. तर मी तुम्हाला दाखवतो आता मी काय काय घेतले आहेत ते कपडे. ते नारळ रखा है ना पहले से, बाद में हल्दी कुमकुम रंगोली दिया था मैंने, वो देख व्हाइट वाला, ये रहा व्हाइट वाला रंगोली, ठीक है. अगरबत्ती का एक पूरा डाल दे, पान कल रहेगा, सुपारी रहेगा, दे वो डाल दे, सुपारी वो रहा उधर, सुपारी नारियल डाल दिया है.
तो हे बघा, हे आपलं सतीशचं जॅकेट आहे ह्याच्यावरचं. आता जी आहे ती मेन ड्रेसिंग मॉडेल बघा सतीशची. पार्टी पकडायला ह्याला बोल ना रोहितला. हा आता कसा फुल एकदम छावा वाटतोय. हाय बोल हाय गाईज, बोल एकदा. घेऊ ना हळदीसाठी येल्लोवाला. सो हे बघा आता दीदी पण इथे आले. दीदीची पॅकिंग वगैरे काय चालू आहे. सतीशने तर बघितलं आपलं ट्राय वगैरे करून, आणि रोहित आता आपली त्याची ड्रेसिंग बघतोय. सो ते रोहितकडे पण दोन, एक असं हे वाला आणि एक असं ब्राऊन कलरचं शर्ट मग अशी घातलेलं रोहितने. नाही पण हे पण मस्त वाटतंय, आणि याच्यावरती ब्लॅक कलरचं ब्लेझर घालणार आहे तो. सो आता ही लोकांची झाली. आता 2 मिनिटं थांबा जरा, आता मी पण बघतो माझ्या. बाकी आहे क्या ये ट्रेलर था. ओके गाईज, सो चेंज वगैरे तुम्ही काही केलंच नाही बिकॉज परत आम्ही कामामध्येच लागलेलो. रोहित आणि सतीश तुम्ही जसं बघितलं तर ह्या दोघांनी पण चेंज वगैरे करून ट्राय केलं. आणि आता मी तुम्हाला टाइम दाखवतो, थांबा इथे. तुम्हाला दिसतोय की नाही काय माहिती. हे बघा 1:15 वाजायला लागले. 1:30 5-6 मिनिटं आहे. उद्या आपली हळद आणि आजच आपल्याला एवढा वेळ होतोय. माझ्या घरातले तर ऑलमोस्ट झोपलेत, पण बाकी सगळं आता आपल्याला तुम्हाला माहितीच असं की मीच मॅनेज करतोय. आणि आपल्याबरोबर आपला एकदम खास सतीश. आम्ही दोघंच ऑलमोस्ट सगळं काही एकूण एक गोष्टी, जेवणापासून डेकोरेशन, डीजे, लाइटिंग, हे ते, दारू विरू, कपडे बिपडे सगळं आम्ही दोघांनीच मॅनेज केलंय. कुठे म्हणजे आलेत मित्र असं नाही की नाही, थोडेफार मदत केलं, पण मेन जे आहे ते आम्ही दोघांनीच सगळं काय मॅनेज केलं. सगळं इथे जाऊन सगळं काय बघायचं. सो परत आम्ही काही कामामध्ये लागलेलो. परत 1-2 मित्र आले, त्याला बरोबर बसलेलो, जरा बोललो वगैरे काय काय कसं काय करायचं आहे ते. आणि आता चेंज वगैरे म्हणजे चेंज करायला, आता परत ट्रायल करायला खूपच वैताग आलाय. सो बोललो जाऊ दे, सोडा आता डायरेक्ट. तुम्ही लग्नाच्या टायमाला, हळदीच्या टायमाला, रिसेप्शनच्या टायमाला जे काही ड्रेसिंग माझी आहे ती बघा तुम्ही. इथे मागे बघू शकता 2-3 ड्रेस आहेत आपले. सो बघूया कुठचे कसे कसे काय काय घालणार आहेत ते. ठीक आहे सर, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्त काही तर दाखवलं नाहीये, पण जे काही दाखवले, जे काही मी मॅनेज करतोय जसं जसं ते तुम्हाला मी दाखवलंय. सो प्लीज आपल्या चॅनलला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओवरती कमेंट करा कसं काय वाटलं तुम्हाला ते. आणि जर तुम्ही पण कोणी असा एक्सपिरियन्स केला असेल, म्हणजे एकट्या माणसाने पूर्ण सगळं मॅनेज केलं असेल, तर खूप डिफिकल्ट असतं हे, तुम्हाला पण माहिती असेल. ठीक आहे, जाऊ दे जे काय आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओवर कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, थँक्यू, बाय.